हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण इफ सोबत अँड किंवा इफ सोबत ऑर फंक्शन बघितलेलं आहे. आय होप तुम्ही त्यांची प्रॅक्टिस केलेली असेल. आज आपल्याला काय करायचं आहे, पुढचं फंक्शन बघायचं आहे सम इफ नावाचं. ठीक आहे, आपण सेपरेट सम बघितलेले आहे, आपण सेपरेट इफ बघितले. आता आपल्याला कंबाईनमध्ये काय करायचं आहे, सम इफ बघायचं आहे. म्हणजे अशाच ह्यांची बेरीज करा की पर्टिक्युलर काहीतरी कंडिशन्स असेल. बघा त्याचा सिंटॅक्स काय आहे. इक्वल टू केलं सम इफ नंतर तुम्हाला रेंज विचारताय, म्हणजे तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, क्रायटेरिया लावायचा आहे, त्याची रेंज, त्याच्यानंतरचा क्रायटेरिया आणि त्याच्यानंतर इथं विचारते समची रेंज. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला इथं नियम दिलेले आहेत आणि त्यांचे काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला टोटल काढायचे. पण कुणाचे काढायचे, फक्त अमित वर्मा ज्या ठिकाणी नाव आहे त्याचेच टोटल काढायचे. आता मी जर मॅन्युअल केलं तर इथं अमित वर्मा आहे 5,000, त्याच्यानंतर इथं एक अमित वर्मा आहे 6,500 झालं, 1,500 ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये, आणि इथे एक अमित वर्मा आहे म्हणजे 8,500 व्हॅल्यू झाली. पण ह्याच्यामध्ये मला काय करावं लागतंय, सर्च करावं लागतंय कुठं कुठं अमित वर्मा आहे आणि मग मला ते दाखवत आहे. त्यापेक्षा मी काय करू शकते, सम इफ नावाचं फंक्शन लावू शकते. जर मला ह्या रेंजमध्ये अमित वर्मा नाव दिसलं तर त्यांची मला काय करून द्या, टोटल काढून द्या, अशा प्रकारे. ठीक आहे, तर इक्वल टू केलं, सम इफ नावाचं आपण काय केलं, फंक्शन घेतलं, सम आणि इफ मिक्स केलं ह्यांनी. रेंज म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये, बघा आता रेंज म्हणजे काय की तुम्ही जो क्रायटेरिया ठरवलेला आहे, जसं की आपण अमित वर्मा ठरवलेला आहे, तर हे जे रेंज दाखवते ते तुम्हाला त्या क्रायटेरियाची रेंज दाखवली जाणार की तो क्रायटेरिया आपण जो घेणार आहे ते जे नाव आहे ते कुठं आहे. तर आपल्याला ह्या रेंजमध्ये आहे, हे रेंज सिलेक्ट करायची, ही वाली. कॉमा केलं, क्रायटेरिया काय होता, मला अमित वर्मा पाहिजे होता. डबल कोटमध्ये मी काय केलं, अमित वर्मा, डबल कोटमध्येच घ्यायचं आहे, अमित वर्मा, स्पेलिंग बरोबर टाका, कॉमा केला आणि हे विचारते परत सम रेंज म्हणल्यानंतर आपल्याला कोणत्या ह्याचे टोटल करायचे, तर आपल्या ह्या सेलची टोटल करायचे, सगळ्या ह्या रेंजेसची टोटल करायचे. ब्रॅकेट क्लोज करणार, एंटर बटन दाबा. त्याप्रमाणे बघा विदिन सेकंडमध्ये मला काय झालेलं आहे, आन्सर आलेलं दाखवलं गेलेलं आहे. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामध्ये मी फक्त काय सांगितले, स्टार्टिंग विथ DR. डॉक्टर, वेगवेगळे डॉक्टर आहेत आणि फक्त ज्याच्या स्टार्टिंगला DR आहे तेवढ्याच त्यांची फीजची अमाऊंटची आपल्याला काय करायची, टोटल काढायची. म्हणजे कंडिशन आहे फक्त DR नाव असलं पाहिजे, DR टेक्स्ट असलं पाहिजे स्टार्टिंगला, तरच तेवढ्याच यांची आपल्याला टोटल काढणार आहे. ठीक आहे, काय करणार, इक्वल टू समिट टॅब. रेंज घेताना DR कुठं आहे, ह्याच्यामध्ये आहे, तर मग हे रेंज आपण काय केली, सिलेक्ट केली, कॉमा केला. काय क्रायटेरिया आपला, DR पाहिजे. ठीक आहे, आणि ते स्टार्टिंगला पाहिजे, त्याच्यामुळे मी काय करते, डबल कोटमध्ये DR डॉट आणि इथे एक स्टार आपल्याला प्रेस करायचं आहे. हे स्टार करणं गरजेचं आहे, तर नाही तर ते आपल्याला सर्च करून देणार नाही. ठीक आहे, डबल कोट कंप्लीट केला, कॉमा करून सम रेंज आपल्याला काय करायची, फीजच्या अमाऊंटची काढायची, त्याच्यामुळे हे फीजची अमाऊंट काढली. ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन दाबा. याप्रमाणे तुम्हाला काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये टोटल आलेली. इथं तुम्हाला ते स्टार जे आहे ते कंपल्सरी करावंच लागणार आहे, तरच ते आपल्याला रिझल्ट दाखवेल, नाही तर दाखवलं जाणार नाही. आणि ते पण तुम्हाला ते डबल कोटमध्येच असणं गरजेचं आहे. हे बघा इथं वरच्या साईडला तुम्हाला दिसतंय आपला जो आपण फॉर्म्युला टाईप केला, तर मी इथं डबल कोटमध्ये DR डॉट करून काय केलेलं आहे, स्टार केलेलं आहे. म्हणजे त्या DRच्या पुढं काही का असना, मला तेवढ्याच ह्यांची काय करा, टोटल करून. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय आहे की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आरव शर्मा जे आहे त्याचं तुम्हाला सम काढायचं. फक्त आरव शर्मा ज्या ठिकाणी आहे, इक्वल टू काढलं, समेट टॅप केलं. रेंज आपल्याला आरव शर्मा कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, तर ह्या सेल रेंजमध्ये आहे, सेल रेंज सिलेक्ट केल्या, कॉमा केला. आपण काय करू शकतो, क्रायटेरियामध्ये एखादं टेक्स्टच्या ऐवजी डबल कोट न टाकता सेल पण सिलेक्ट करू शकतो, कॉमा केला. त्याच्यानंतर हे सम रेंज विचारते, आपली सम रेंज सिलेक्ट केलं, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन प्रेस केलं. याची बघा टोटल आलेली आहे, आरोजी 1,500 आणि हे किती आहेत, 500 रुपये, असे म्हणून 2,000 इथं आलेले आहेत. आता कंटेन नायर नावाचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी नायर शब्द आहे त्या ठिकाणचं मला फक्त ज्या ज्या ठिकाणी नायर आहे त्यांचीच सम पाहिजे.
मग अशी सारखं आपण जे डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये केलं, समीफ केलं. रेंज आपल्याला नायर शब्द कुठं आहे, ह्या ठिकाणी आहे, कॉमा केला. आता डबल कोटमध्ये मला काय करावं लागेल, पहिल्यांदा स्टार करावं लागेल, कारण मला नायरच्या अगोदर कोणता का शब्द असो ना, मला काय पाहिजे, नायर ज्या ठिकाणी आहे त्या ह्यांचीच फक्त मला टोटल पाहिजे. तर मी काय करते, डबल कोटमध्ये स्टार करून नायर टाईप करते, डबल कोट कंप्लीट केला, कॉमा करून सम रेंज आपली कोणती आहे, ही वाली. तर ही वाली सम रेंज सिलेक्ट केली, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबा. त्यांचे तुम्हाला नायरचे टेक्स्टच्या ह्याच्यामधले इथं दाखवले जाणार आहे. त्याच्यानंतर हा थोडा वेगळा आहे बघा. आता ग्रेटर दॅन 2000 व्हॅल्यू असणारच फक्त तुम्हाला सम पाहिजे. इक्वल टू गेलं, समेट. आता रेंज सिलेक्ट करताना बघा, तुम्हाला ही वाली रेंज सिलेक्ट करून नाही चालणार, कारण इथं 2000 नाही आहे. तुम्हाला हीच रेंज सिलेक्ट करावी लागणार, ज्या ठिकाणी तुमच्या व्हॅल्यू आहेत त्याच ठिकाणी. कॉमा केला, डबल कोटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन किती पाहिजे आपल्याला, 2000, ग्रेटर दॅन 2000, डबल कोट कंप्लीट केला, कॉमा करून तुम्ही सम रेंज टाकू शकता. आणि जर तुम्ही सम रेंज नाही टाकली तरी पण चालेल, कारण इथं जे आहे ते जे तुमचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतं ते काय असणार आहे, ऑप्शनल असणार आहे. मी नाही टाकलं तरी चालेल, किंवा जर आपल्याला वापस सिलेक्ट करायचे असेल सम रेंज, तुम्ही वापस सिलेक्ट करू शकता. ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन दाबा. त्या ह्यांची ग्रेटर दॅन 2000 ज्यांच्या व्हॅल्यूज आहेत त्यांची काय केली, आपल्याला सम करून दिली. त्याच्यानंतर आहे स्टार्टिंग विथ ई. ठीक आहे, कसं करणार, इक्वल टू समीफ, ज्यांचं नाव स्टार्टिंगच्या एच्या ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, सम रेंज आपल्याला इथून सिलेक्ट करावं लागेल, कॉमा केला. काय क्रायटेरिया आहे, स्टार्टिंगला ए असलं पाहिजे. म्हणजे काय करणार, मग अशासारखं डॉक्टरच्या ह्याच्यासारखं ए टाईप केलं, सॉरी डबल कोटमध्ये ए टाईप करावं लागेल, आणि इथं स्टार करणं गरजेचं आहे, कंपल्सरी तुम्हाला स्टार करावं लागेल. कॉमा केला, सम रेंज कोणती आपली, अमाऊंटची सिलेक्ट करा, ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन दाबा. तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टार्टिंग विथ ए ची काय झालेली आहे, सम रेंज आलेली दिसत आहे. आपण आता काय बघितलं, सम इफचं बघितलं. तसंच आपण काय करू शकतो, ॲव्हरेज इफच्या पण ह्याच्यामध्ये ॲव्हरेज काढू शकतो, की अशाच ह्यांची ॲव्हरेज काढा, की काहीतरी क्रायटेरिया आपण दिलेला. त्यासाठी मी एक नवीन शीटमध्ये हा डेटा आहे त्याच्यामध्ये बघूया, की मी काय दिलेलं आहे, ॲव्हरेज इफचा कोणतं सिंटॅक्स बघूया. इथे दिले इक्वल टू ॲव्हरेज इफ, मग अशी सारखंच आहे सेम, फक्त सम इफच्या जागी ॲव्हरेज इफ आहे. रेंज तुम्हाला कोणत्या ह्याच्यातून सर्च करायचं ते क्रायटेरिया, तुमचा जो क्रायटेरिया कोणता आहे तो, आणि तुमची ॲव्हरेज रेंज कोणत्या व्हॅल्यूवर तुम्हाला ॲव्हरेज काढायचं आहे. तर प्रश्न जो पहिला आहे आपला, जे एक्झाम्पल आपलं पहिलं आहे, त्याच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे, की ईशानी नायरचंच मला काय करायचे, अमाऊंटचे ॲव्हरेज काढायचे. मी काय करणार, इक्वल टू ॲव्हरेज इफ. ॲव्हरेज इफ रेंज कोणती आहे आपल्या, आता ईशानी नायर ज्या ठिकाणी नाव आहे त्याची रेंज आपल्याला सेल रेंज घ्यावी लागेल. सिलेक्ट केलं, कॉमा, काय क्रायटेरिया आपला, ईशानी नायर, ह्याच्यामध्ये क्लिक केलं, कॉमा, आणि इथं आपल्याला ॲव्हरेज रेंज, हे जे ॲव्हरेज रेंज आहे ते, ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन दाबा. तुम्हाला ईशानी नायरच्या व्हॅल्यूंची ॲव्हरेज काढलेले दाखवले जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ईशानी नायर आहे त्यांची काय केली, ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला इथं काढून दाखवलेली आहे. सम इफ सारखंच आहे, फक्त समच्या ऐवजी इथं आपण काय केलं, ॲव्हरेज घेतली. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, की मी इथं सांगितलं एंडिंग विथ ए, म्हणजे ज्यांची नावं एंडिंग विथ एनी आहे, एंडला ज्या ठिकाणी ए आहे त्यांचेच मला काय करायचे, त्या ट्रान्झॅक्शनचे ॲव्हरेज काढायचे. इथं करणार आपण इक्वल टू ॲव्हरेज इफ. काय क्रायटेरिया आपल्या ह्याच्यामध्ये, सॉरी रेंज काय आहे ह्याच्यामध्ये, हे वाली, की ज्याच्यामधून ज्यांचं एंडिंगला ए आहे ते काढायचं आहे. कॉमा केला, क्रायटेरिया काय होता आपला, एंडिंगला ए असलं पाहिजे. म्हणजे मला पहिल्यांदा डबल कोटमध्ये स्टार घ्यावं लागेल आणि मग नंतर ए घ्यावं लागेल. ठीक आहे, ए आपण स्मॉल काढूया, डबल कोट कंप्लीट केला, कॉमा, माझी ॲव्हरेज रेंज कोणती आहे, ही वाली ॲव्हरेज रेंज सिलेक्ट केली, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन प्रेस करा. आता ज्यांचं एंडिंगला ए आहे, म्हणजे आता इथं अमित वर्मा आहे, इथं पण अमित वर्मा आहे, गुप्ता आहे, त्याच्यानंतर हे वर्मा आहे, अशा सगळ्यांची मिळून काय झालेली, त्यांनी आपल्याला ॲव्हरेज इकडनं काढून दिलेली आहे. फक्त तुम्हाला ते स्टार कुठं घेणं गरजेचं आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा पुढचं एक्झाम्पल आहे,
त्याच्यामध्ये ॲव्हरेज काढायचं आहे, पण त्याचं स्टार्टिंगला ER असलं गेलं पाहिजे. आपण मग असे जसं डॉक्टरचं सम काढलेले सेम असं आपल्याला ॲव्हरेज काढायचं, फक्त ER स्टार्टिंगला असलं गेलं पाहिजे. इक्वल टू टाका ॲव्हरेज इफ टॅप केलं, रेंज कोणती आपली ER कुठून सर्च करायचं आपल्याला, ह्या ठिकाणून सिलेक्ट केलं. काय क्रायटेरिया आहे आपल्या ह्याच्यामध्ये की आपल्या स्टार्टिंगला ER पाहिजे. डबल कोटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा आता ER घ्यावं लागेल. ER त्याच्यानंतर कोणती का व्हॅल्यू म्हणून आपण काय केलं, स्टार डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा करून ॲव्हरेज रेंज विचारते आपल्याला, हे ॲव्हरेज रेंज घ्यायचे. ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन प्रेस करा. तुम्हाला ह्याच्यामध्ये ER ज्या ज्या ठिकाणी आहे त्याच व्यक्तींची काय दाखवली जाते, ॲव्हरेज काढून दाखवले. प्रत्येक ER ते बाजूला काढतात आणि मग नंतर त्यांचे काय करणार, आपल्याला ॲव्हरेज काढून देईल. ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आपण आज सम इफ आणि ॲव्हरेज इफ हे 2 फंक्शन्स बघितलेले आहेत. सम इफ म्हणजे अशाच ह्यांची सम करा की काहीतरी क्रायटेरिया दिला आहे, आणि ॲव्हरेज इफ म्हणजे अशाच ह्यांचे ॲव्हरेज करा की आपण काहीतरी क्रायटेरिया दिलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं एक्झाम्पल आपण कशाप्रकारे सॉल्व करू शकतो हे आपण बघितलेलं आहे. याची जी फाईल आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर ते आपोआप लक्षात येणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.